रामकृष्ण हरिमाऊली. आजचा आपला टॉपिक आहे अनुमान प्रमाण. परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष प्रमाण 24 मार्कासाठी महत्वाचं आहे आणि अनुमान प्रमाण देखील 24 मार्कासाठी महत्वाचं आहे. आजचा आपण जी टॉपिक चालू करणार आहोत ती 24 मार्कासाठी आहे. बर, खूप महत्वाचं आहे का सर? पार्ट 2च्या पेपर मध्ये खूप महत्वाचं आहे. जर प्रत्यक्ष आणि अनुमान दोन टॉपिक जर आपण सोडून दिले तर आपला पद्धतशीर कार्यक्रम पेपरमध्ये होणार, पेपरमध्ये बॅक लागणार. म्हणून चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं अनुमान शिकणं गरजेचं आहे. सर प्रत्यक्ष प्रमाण लय जोरात समजलं मला, अनुमान प्रमाण देखील त्याच पद्धतीनं शिकवा. त्याच्यापेक्षा भारी शिकवतो. व्यवस्थित पॅटर्न मध्ये समजून घे की अनुमान प्रमाण म्हणजे काय की आणि प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाणामध्ये बेसिक कुठला डिफरन्स आहे ती देखील बघणं गरजेचं आहे. कारण कन्फ्युजन लय स्टुडंट्सला काय होते, कन्फ्युजन होत असते. कशा कशामध्ये? सर प्रत्यक्ष म्हणजे काय सर, अनुमान म्हणजे काय सर, ह्याच्यामध्ये मला बेसिक अर्थ समजल्यामुळं भरपूर ठिकाणी कन्फ्युजन होते. तर सगळं कन्फ्युजन काढून टाक आणि व्यवस्थित पॅटर्न मध्ये अनुमान प्रमाण समजून घे, कन्फ्युजन करून घेऊ नको. बरं सर, आजचा टॉपिक कुठला आहे माझा? आजचा टॉपिक आहे सर माझा अनुमान प्रमाण. खूप महत्वाचा आहे, 24 मार्कासाठी येणार आहे परीक्षेत. अनुमान प्रमाण आजचा माझा टॉपिक आहे सर अनुमान प्रमाण. खूप महत्वाचा टॉपिक आहे परीक्षा दृष्टिकोनातून. बर सर, अनुमान प्रमाण शिकत असताना मला कुठल्या गोष्टी माहित असणं महत्वाचे आहेत सांगतो. एक चांगला बेस बनवण्याचं काम करतो. व्यवस्थित चल सर, एक स्टोरीच्या फॉर्मॅट मध्ये मला एक्झाम्पल सांगतो. पुस्तकातलंच एक्झाम्पल सांगतो, ऐक. सर मी कुठे गेलो सर, फिरायला गेलो. सर मी कुठं फिरायला गेलो? सर मी फिरायला गेलो सर पर्वतामध्ये. जिथं पर्वत आहेत सर, सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये मी फिरायला गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्री पर्वत रांगामध्ये सर मी फिरायला गेलो. बर सर, मी कुठं गेलो सर? सर असे डोंगर आहेत सर. सह्याद्री कसा पसरलेला आहे सर? अशा डोंगरात पसरलेला आहे. सर मी ह्या डोंगरावर गेलो सर. ही जी सर डोंगर आहेत या डोंगरावर मी काय गेलो सर? फिरायला गेलो. बर, फिरायला गेलो सर. रात्र झाली. रात्र झाल्यानंतर आम्ही सर ह्या घरात थांबलो. सर इथून डोंगर दिसत होता. संध्याकाळची वेळ होती सर. संध्याकाळच्या वेळेमध्ये मला काय दिसलं सर? संध्याकाळच्या वेळेमध्ये सर मला इथून धूर यायला दिसला सर. धूर दिसला मला. सर मला काय दिसला? धूर म्हणजे सर फॉग. धूर दिसला सर. बर सर, मी इथं बसलो होतो घरामध्ये बसल्या बसल्या सह्याद्री मधून मला काय येताना दिसला सर? धूर दिसला. काय येताना दिसला? धूर दिसला. बर सर, धूर दिसला. मग मी त्या धुरावरून ही घरात बसलो होतो. मी घरात बसल्या बसल्या सर मला धूर दिसला. या धुरावरून मला काय समजलं की सर पर्वत रांगेमध्ये कुठे ना कुठेतरी आग लागलेली आहे, जाळ लागलेला आहे. म्हणजे मी काय सर गोष्ट समजून घेतली धुरावरून, की जी धूर निघालाय. मग माझ्या सर पहिल्या सुरू डोक्यामध्ये आलं काय? धूर निघालाय म्हणजे तिथं काय सर 100% आग लागलेली आहे. मला समजलं काय सर ह्याच्यातून? सर मला ह्याच्यातून समजलं काय की पर्वतावर आग लागलेली आहे. बेसिक चल, कन्फ्युजन आहे. पर्वतावर आग लागली. सर सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये गेलो सर. सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये गेल्या सर संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळच्या वेळेमध्ये पर्वतामधून सर धूर निघत होता. त्या धुरावरून मी घरात बसून काय केलं सर? एक गोष्ट मला समजली की पर्वतावर आग लागली आहे. एक बेसिक गोष्ट समजली मला की पर्वतावर आग लागली आहे. सर माझ्या एक्झाम्पलच्या आणि ह्या अनुमान प्रमाणाचा माझ्या एक्झाम्पलचा आणि अनुमान प्रमाणाचा काय संबंध आहे? इकडे तुला सांगतो काय संबंध आहे बघ. अनुमान प्रमाणाचा बेसिक अर्थ होत आहे तर्क लावणं सर. म्हणजे मी तर्क कशाचा लावला बघ. तू ह्या घर सर खूप लांब आहे सर ह्या पर्वत रांगेपासून हे घराचा रस्ता आहे सर खूप जास्त लांब आहे. सर मी ह्या पर्वत रांगेमध्ये स्वतः जाऊन बघितलं का जाळ लागलेला? अजिबात नाही सर. मी लांबूनच धूर बघितला. बघितल्या मला समजलं
पर्वतावर आग लागली आहे. सर ह्या एक्झाम्पलचा अनुमान प्रमाणाचा संबंध कसा होतोय ही लक्षात घे. बघ तू फक्त काय बघितलास, तू फक्त धुराला बघितलास, त्या धुराला बघितलास आणि या धुरावरून तुला काय समजलं की पर्वतावर आग लागली आहे. बघ अनुमानाचा बेसिकच अर्थ काय होतो की सर तर्क लावणं म्हणजे किंवा प्रेडिक्शन करणं. सर इंग्लिश मधून मला अर्थ काय समजला अनुमान प्रमाणाचा? प्रेडिक्शन. सर प्रेडिक्शन कशाचं लावलं सर मी? प्रेडिक्शन कशाचं लावलं की पर्वतावर आग लागली असेल. बाबा आग लागल्या म्हणून तर धूर निघालाय, बाबा आग लागलाय म्हणून तर धूर निघालाय, म्हणजे या धुरावरून मी काय समजून घेतलं की पर्वतावर आग लागली आहे. मी तिथं स्वतः गेलो का? जर मी प्रत्यक्ष प्रमाण शिकत असतो तर मी त्या पर्वतावर स्वतः गेलो असतो, स्वतःच्या डोळ्यानं ती आग बघितली असती आणि पुन्हा सगळ्यांना सांगितलं असतं की बाबा पर्वतावर आग लागली आहे. पण आपण इथं काय शिकालाव? आपण इथं अनुमान प्रमाण शिकालाव आणि अनुमान प्रमाणामध्ये हीच गोष्ट आहे की आपण फक्त ज्ञात म्हणजे काय सर? माहित असलेल्या गोष्टीच्या आधारे अज्ञात वस्तू, माहित नसलेल्या गोष्टींचं काय करणं सर? तर्क लावणं. ह्याचाच अर्थ अनुमान प्रमाण होते. अनुमान प्रमाणामध्ये आणि प्रत्यक्ष प्रमाणामध्ये एकच डिफरन्स आहे. जर ही एक्झाम्पल मला प्रत्यक्ष प्रमाणामध्ये जर फ्रेम करायचं असतं तर मी त्या घरात बसलो नसतो, त्या घरातून तुरु चलत ह्या पर्वतावर गेलो असतो आणि ह्या पर्वतावर जाऊन प्रॅक्टिकली मी तिथे जाऊन आग बघितली असती, मग फोन लावला असता की पर्वतावर आग लागली आहे. पण मी आता काय केलं? मी अनुमान प्रमाण शिकत आहे म्हणजे मी आता काय केलं? फक्त धूर बघितला लांबून आणि धूर बघितल्या मला काय समजलं की पर्वतावर 100% आग लागलेली आहे. इतकं मला समजलं सर. मग मी सर आता कन्फ्युजन करून घेणार नाही. एक प्रॅक्टिकल नॉलेज असते आणि एक प्रेडिक्टरी नॉलेज असते. जी प्रेडिक्शन करून आलेलं नॉलेज असते त्याला काय म्हणायचं सर? प्रेडिक्टरी नॉलेजला अनुमान प्रमाण म्हणायचं. ही एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवू. एक आहे प्रॅक्टिकल नॉलेज, एक आहे प्रेडिक्टरी नॉलेज. प्रेडिक्शन करणं. कशाचं प्रेडिक्शन केलं सर मी? की बाबा पर्वतावर आग लागलेली आहे, म्हणजे सर ही जी गोष्ट केली ह्या गोष्टीला मी प्रेडिक्शन म्हणू का? ह्या गोष्टीला मी सर अनुमान म्हणू का? म्हण. मी काय केलं सर? प्रेडिक्शन केलं फक्त. प्रेडिक्शन केलं. की प्रेडिक्शन कशाचं केलं? की मला समजलं सर पर्वतावर आग लागल्या तर मला काय प्रेडिक्ट केलं की मी सर अनुमान आहे. म्हणजे सर मी ह्या धुरावरून काय समजून घेतलं की पर्वतावर आग लागलेली आहे. बरं सर मला इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या. बरं ह्या प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाणामधला एक बेसिक डिफरन्स मला क्लिअर झाला. बरं सर अनुमान प्रमाणामध्ये इतकंच लक्षात ठेवायचं होतं का? हो. आता ही जी एक्झाम्पल तू लक्षात घेतलास, ह्या एक्झाम्पल वरून तुला एक बेसिक गोष्ट समजणं महत्वाची आहे. तुझ्या पुस्तकामध्ये अनुमिती नावाची कन्सेप्ट दिली आहे आणि अनुमान नावाची गोष्ट कन्सेप्ट दिलेली आहे. बघ आपल्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे? बघ आपल्या पुस्तकामध्ये एक अनुमान आणि एक अनुमिती, दोन बेसिक गोष्टी दिलेल्या आपल्याला बघायला भेटतात. आणि काय म्हणलंय सर? अनुमितीच्या असाधारण कारणाला अनुमान असं म्हणतात. पण तुला ह्या अनुमितीचा बी व्यवस्थित अर्थ माहित नसतो आणि ह्या अनुमानाचा देखील व्यवस्थित अर्थ माहित नसतो, म्हणून तू ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेतोस. हीच समजून घेणं महत्वाचे आहे सर. ह्या एक्झाम्पल मध्ये अनुमान काय आणि ह्या एक्झाम्पल मध्ये अनुमिती काय? बघ सिंपल लक्षात घे की तुला बेसिक काय कळालं सर? मला बेसिक काय कळालं की पर्वतावर धूर आहे. धूम म्हण किंवा धूर आहे. सर पर्वतावर धूर आहे ही मला गोष्ट समजली. आणि सर मी ज्या वेळेस तर्क लावला, अनुमान लावलं, प्रेडिक्शन लावलं की ह्या पर्वतावर जी आग लागलेली आहे आणि पुन्हा मला सर 100% कन्क्लुजनच झालं की खरंच आग लागलेली आहे. म्हणजे सर अनुमिती काय सर? कन्क्लुजन काय निघालं सर? कन्क्लुजन म्हणजे काय सर? फायनल रिझल्ट काय निघाला? फायनल रिझल्ट काय समजला की खरंच
खरंच काय होती सर, पर्वतावर आग होती सर, पर्वतावर आग आहे. म्हणजे सर काय झालं सर, बघ अनुमान म्हणजे काय की पर्वतावर धूर आहे बुवा, पर्वतावर धूर आहे, धुरावरून मी काय केलं सर, फक्त प्रेडिक्ट केलं पर्वतावर धूर आहे, धुरावरून म्हणलं की बाबा की तिथं काय सर आग लागलेली असेल, आग लागलेली फक्त असेल असं मी काय केलं सर, प्रेडिक्ट केलं सर. मी असं काय केलं सर, फक्त प्रेडिक्ट केलं. काय प्रेडिक्ट केलं मी, फक्त की पर्वतावर आग लागलेली असेल. पण ह्या आगीचं जेव्हा 100% 100% जेव्हा ह्याचा रिझल्ट येईल, जेव्हा ह्याचा फायनल रिझल्ट येईल, जेव्हा खरंच पर्वतावर आग लागलेली आहे 100% मला जेव्हा समजलं, त्यावेळेस मी ह्याला काय म्हणतो, ह्या गोष्टीला सर अनुमिती असं म्हणतो. म्हणजे मला सर अनुमितीचा अर्थ काय समजला की फायनल रिझल्ट, माझं जे ज्ञान आहे, माझं जे नॉलेज आहे, नॉलेजचा फायनल रिझल्ट, त्याला मी काय म्हणतो सर, त्याला काय म्हणतो सर अनुमिती. आणि अनुमान म्हणजे काय की पर्वतावर धूर दिसला, धुरावर मी फक्त काय म्हणलं की बाबा आग लागलेली असेल, असं मी ज्यावेळेस म्हणलं त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, अनुमान. अनुमिती बी कळालं सर मला, अनुमान बी कळालं. आणि डेफिनेशन मध्ये तुला कन्फ्युजन करण्यासाठी काय, अनुमितीच्या असाधारणकरणाला, बरोबर आहे सर, मी धूर बघितला नसता तर मी इथपर्यंत येऊ शकलो असतो का, अजिबात नाही. हीच गोष्ट तुला समजून घेणं महत्वाची होती की अनुमिती आणि अनुमान या दोघांमधला बेसिक डिफरन्स समजून घेणं महत्वाचं होतं. बरं सर, मला ह्या एक्झाम्पल वरून काय काय समजलं की अनुमान प्रमाण म्हणजे सर प्रेडिक्टरी नॉलेज आहे, जी मी तर्क लावून प्रेडिक्शन करून जी नॉलेज करतो त्याला मी अनुमान प्रमाण म्हणतो. बर, अनुमान प्रमाण मध्ये अनुमान आणि अनुमिती मधला बेसिक अर्थ समजून घेतला की पर्वतावर धूर आहे, नॉर्मल म्हणलं की आग लागली असेल, सह्याद्रीच्या पर्वतावर धूर आहे तर मी नॉर्मल काय म्हणलं सर, आग लागलेली असेल. आणि कन्क्लुजन फायनल रिझल्ट जेव्हा माणसं जाऊन बघतील, जेव्हा सर ही जी अप्रत्यक्ष ज्ञान आहे सर, अप्रत्यक्ष ज्ञान जी आहे, अप्रत्यक्ष ज्ञान जी 100% झालं की बाबा खरंच आग लागलेली आहे, त्यावेळेस त्याला मी अनुमिती म्हणतो. अनुमान म्हणजे काय की मी फक्त कन्क्लूड केलं. अनुमिती म्हणजे काय की 100% ज्यावेळेस रिझल्ट आला, अप्रत्यक्ष ज्ञानाचा ज्यावेळेस रिझल्ट आला 100%, त्याला मी काय म्हणतो, अनुमिती. अनुमान आणि अनुमिती यांच्यामधला बेसिक डिफरन्स मला सर क्लिअर झाला. अजून मला काय समजलं सर, ही जी धूर आहे वागा, ही जी धूर आहे, या धुराला तू काय म्हणायचं, अनुमान प्रमाण शिकायलास तर काय बेसिक टर्मिनॉलॉजी तुला माहित असणं महत्वाचे. या धुराला काय म्हणायचं सर, या धुराला आपण काय म्हणायचं सर, हेतू म्हणायचं. सर माझा हेतू आहे. बर, आणि ही सर पर्वत आहे, सह्याद्रीची जी पर्वतरांग तुम्ही सांगितली होती, ही जी पर्वत आहे, ह्या पर्वताला काय म्हणायचं सर, पक्ष असं म्हणायचं. ही बेसिक टर्मिनॉलॉजी आहे सर, खूप डोकं खाते. हेतू पक्ष साध्य. अनुमान प्रमाण शिकत असताना कितीतरी वेळेस हेतू पक्ष साध्य ह्याच्यामध्ये मला कन्फ्युजन होते. आता कन्फ्युजन करून घ्यायचंच नाही. धूर म्हणलं की त्याला हेतू म्हणायचं बुवा, धूर म्हणलं की त्याला हेतू म्हणायचं. सर ह्या एक्झाम्पल मध्ये जी पर्वत आहे, ह्या पर्वताला काय म्हणायचं, पर्वताला काय म्हणायचं सर, पक्ष म्हणायचं. म्हणजे पक्ष म्हणायचं सर. लक्षातच ठेवायचं, अनुमान प्रमाणामध्ये कुठे बी पक्ष शब्द वापरला की पर्वताचा कार्यक्रम आहे, पक्षाचं, पर्वताचं लक्षात ठेवायचं. आणि ही समजून जी ज्ञान झाले, आग लागलेली आहे, ती आपल्याला साध्य करायची सर. त्याला काय म्हणायचं सर, साध्य. म्हणजे ही आग लागले जी कार्यक्रम आहे त्याला काय म्हणायचं सर, साध्य म्हणायचं. याला काय म्हणायचं, साध्य. ही गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचे आहेत. एकाच एक्झाम्पल वरून हेतू बी समजला, पक्ष काय असतो समजलं, आणि साध्य काय असतो. ह्या 3 गोष्टी व्यवस्थित समजून घे सर. ह्या पक्षाचं, पर्वताला पक्ष म्हणलं सर. मला साध्य काय करायचं होतं की पर्वतावर खरंच आग लागलेली आहे, त्याला मी साध्य म्हणलं. आणि सर हेतू म्हणजे काय सर, की जी कारण आहे ज्याच्यावरून मी सांगायला, ज्याच्यावरून मी प्रेडिक्शन करायला, आणि ज्याच्यावरून मी माझा कार्यक्रम चालू करायला, त्याला काय म्हणायचं सर, हेतू म्हणायचं. ह्या पूर्ण बोर्डावरून मला इतक्याच गोष्टी समजून घेणं महत्वाचं होतं. अनुमान म्हणजे काय, बेसिक तर्क. अनुमिती म्हणजे काय, 100% नॉलेज झाले मला, म्हणजे खरंच पर्वतावर आग लागलेली आहे, त्याला अनुमिती म्हणलं. हेतू काय सर, मी फक्त धुराला बघून सांगितलं की हेतू. सर साध्य काय करायचे मला, की पर्वतावर खरंच आग लागलेली आहे. आणि सर पक्ष म्हणजे काय, पूर्ण कार्यक्रम ज्याच्यावर चाललाय, त्याला पक्ष असं म्हणायचं.
इतक्या गोष्टी व्यवस्थित समजल्या, व्यवस्थित सर मला एक्झाम्पल समजलं, सर मी परीक्षेत कसा लिहू, सर मी आता पुढचं जर तुला लक्षात घेणं महत्वाचं आहे की ऍट द एंड मी परीक्षेत अशा गोष्टी कशा मांडू. सर बेसिक अर्थ समजला, प्रेडिक्टरी नॉलेज किंवा प्रेडिक्शन करणं म्हणजेच काय करणं सर, अनुमान करणं. सर मी IPL मध्ये क्रिकेट टीमवर सट्टा लावतो, सर मी बी अनुमान प्रमाणाचा तिथे वापर करतो का, हो तिथलंच एक्झाम्पल आहे. IPL मध्ये मी सट्टा लावतो म्हणजे काय करतो, प्रेडिक्शन तर करतो. आज रोहित शर्मा छक्का मारेल का, विराट कोहली आज छक्का मारेल MI वर्सेस RCB मॅच असली तर, म्हणजे मी प्रेडिक्शन तर करायला ना, तर्क तर लावायलो मी. ही गोष्ट समजणं मला महत्वाची होती. बरं सर मला बेसिक अर्थ समजला, अनुमान म्हणजे काय, अनुमिती म्हणजे काय, हेतू म्हणजे काय, साध्य म्हणजे काय, पक्ष म्हणजे काय, ह्या गोष्टी मला समजल्या. पण सर मी परीक्षेत लिहित असताना कशा पॅटर्न मध्ये लिहायला पाहिजे ती सांगा ना मला सर. सांगतो. ह्या लेक्चरमध्ये आपल्याला तीच क्लिअर करणं महत्वाचं होतं. आणि सगळ्यात जास्त डोसक्यात घेण्यासारखा पॉइंट कुठला होता, अनुमिती आणि अनुमानामधला बेसिक डिफरन्स काय. पुस्तकात काय म्हणले, अनुमितीच्या असाधारण कारणाला अनुमान असं म्हणतात. पण ते असाधारण कारण कसं आहे कसं नाही ही समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं होतं. बर सर आजचा आता बघा मी परीक्षेत कसं लिहू. बघ अनुमान जे आहे सर, हे अनुमान शब्द कसा बनलेला आहे सर, अनुमान शब्द अनु प्लस मानापासून तयार झाला हो सर. बर सर ह्या अणूचा अर्थ काय होतो सर, अणूचा अर्थ पुस्तकामध्ये लिहिलंय की अणूचा अर्थ पश्चात होतो आणि मानचा अर्थ मोजमाप असा होतो. मोजमाप असा होतो. सर अणूचा अर्थ काय समजलं मला सर, सर अणूचा अर्थ काय समजला, पश्चात, आणि मानचा अर्थ काय सर, मोजमाप. पुस्तकी भाषेत मला समजून सांगितलं, पश्चात म्हणजे काय, थोड्या वेळानंतर. धूर बघितला थोड्या वेळानंतर, मान केलं, मोजमाप केलं, प्रेडिक्शन केलं, आग लागलेली का आली. म्हणजे अणु प्लस मान पासून अनुमान शब्द बनलेला आहे. बर अणूचा बे अर्थ पश्चात, पश्चात म्हणजे थोड्या वेळानंतर, आणि सर मोजमाप म्हणजे काय सर, की ज्ञान होणं. या दोघांचा कंबाईन अर्थ काय होतो सर, ज्ञान करणं. बेसिक तर मला सर ज्ञानच करून घ्यायचे ना, जाळ लागलाय का नाही, ज्ञान करणं. समजलं, ही समजून घेणं महत्वाचं होतं. बर सर अनुमानाची निरुक्ती काय हो सर, अनुमानाची निरुक्ती काय. निरुक्ती म्हणजे सर अनुमान कसं बनलायचं, काही नाही, श्लोक आहे, सोपा आहे, अनुमितीकरणम अनुमानम. बघ सिंपल आहे, अनुमितीकरणम अनुमानम. कसं हो सर, इतका सोपा टॉपिक आहे सर ही. अनुमितीकरणम, अनुमितीकरणम, अनुमितीकरणम अनुमानम, अनुमितीकरणम अनुमानम. सर बेसिक अर्थ काय समजला की प्रेडिक्शरी नॉलेज. सर निरुक्तीमध्ये काय तुम्ही श्लोक सांगितलं की अनुमितीकरणम अनुमानम, ही मला बेसिक श्लोक सांगितला. बर सर अनुमितीकरणम म्हणजे काय, की अनुमितीच्या असाधारण कारणाला अनुमान असे म्हणतात. बघ तुला अनुमिती माहिती आहे आणि अनुमान माहिती आहे. अनुमान म्हणजे काय, सिंपल भाषेत की पर्वतावर धूर आहे बुवा, त्याला अनुमान म्हणलं. अनुमिती म्हणजे काय सर, अप्रत्यक्ष ज्ञान. सर अप्रत्यक्ष ज्ञानाला अनुमान प्रमाण म्हणू का, हो म्हण. बघ सिंपल काय, अनुमितीच्या असाधारण कारणाला अनुमान असे म्हणतात. अनुमितीच्या असाधारण कारणाला, असाधारण, अनुमितीच्या असाधारण कारणाला अनुमान असे म्हणतात. अनुमितीच्या असाधारण कारणाला सर काय म्हणतात, अनुमान म्हणतात. म्हणजे सर प्रेडिक्टरी नॉलेज आहे ना सर. आणि बघ अनुमिती म्हणजे काय, की सिंपल भाषेत पर्वतावर आग आहे फिक्स झालं, आणि असाधारण कारण काय म्हणलंय सर, ही धुराचा कार्यक्रम आहे. म्हणजे अनुमितीचा अर्थ काय सर, सिंपल अनुमितीचा अर्थ काय की आग लागले, आणि असाधारण कारण कुठलं आहे सर, कारणच आहे. कारण म्हणजे काय, बघ धुराला अनुमान म्हण, आणि आग लागल्या त्याला अनुमिती म्हण. बघ सर तुला धूर माहित नसता तर तुला आग माहित असती का, अजिबात नाही. म्हणून कारण नाही ही समजून घेणं महत्वाचं होतं की अनुमितीच्या असाधारण कारणाला काय म्हणतात सर, अनुमान असं म्हणतात. बरं सर निरुक्ती सांगितली, सर ह्याची डेफिनेशन सांगा ना मला. सांगतो. परिभाषा, परिभाषामध्ये काय सांगितलंय की एन अनुमीयते, श्लोक आल्यास भ्यायचं नाही, त्याला व्यवस्थित तोडून लिहायचं. एन अनुमीयते तद अनुमानम, एन अनुमीयते,
येन अनुमीयते तद अनुमानम, तद अनुमानम, ही गोष्ट लक्षात घे. येन अनुमीयते तद अनुमानम, येन अनुमीयते तद अनुमानम म्हणजे काय सर, की ज्याच्यामुळे अनुमिती होते. अनुमिती म्हणजे काय सर, मला आगीचं ज्ञान प्राप्त होणं. जर मला धूरच माहित नसता, मी लांबून सर पर्वतावर धूरच बघितला नसता, तर मी अनुमिती, अनुमिती म्हणजे काय सर, ज्ञान होणं, आगीचं मला ज्ञान होणं. जर मी धुरालाच बघितलं नसतं, धूर म्हणजे काय सर, असाधारण कारण आहे, म्हणजे धुरावरूनच तर कार्यक्रम झालाय, अनुमानावरून तर अनुमिती झाले. म्हणजे अनुमिती ज्याच्यामुळे होते त्याला काय म्हणायचं सर, अनुमान म्हणायचं. हीच बेसिक समजून घेणं महत्वाचं होतं, की अनुमिती का म्हणलंय आणि अनुमान म्हणजे काय. ज्याच्यामुळे अनुमिती होते, ज्याच्यामुळे सर अनुमिती होते. अनुमितीचा अर्थ समजला सर, जाळाला अनुमिती म्हणते. ज्याच्यामुळे अनुमिती होते त्याला काय म्हणायचं सर, ज्याच्यामुळे अनुमिती होते त्याला काय म्हणायचं, त्याला सर अनुमान म्हणायचं, अनुमान म्हणतात. मग सर अनुमानाचं लक्षण दिलेलं आहे का, हो बघ अनुमानाचं लक्षण पण दिलेलं आहे. लक्षण म्हणजे काय, की ज्याच्यामुळे वस्तूला गोष्टीला जाणले जाते, ज्याच्यामुळे. धुराला लक्षात ठेव र, सिंपल भाषेत काय लक्षात ठेवू, धूर जी आहे माझा सर, ही जी धूर आहे त्याला अनुमान म्हणतो. आणि अनुमिती म्हणजे काय, आगीचं नॉलेज होणं, हीच समजून घे. ज्याच्यामुळे वस्तूला जाणले जाते, वस्तूला जाणले जाते, जाणले जाते, त्याला काय म्हणायचं सर, लिंग म्हणायचं सर. नवीन कन्सेप्ट आली का इथं, काहीच नाही, त्याला लिंग म्हणतात. लिंग सर, पेन चेंज करून लिहा ना, लिंग लिहितो की बाबा, लिंग, त्याला काय म्हणायचं सर, लिंग म्हणतात, लिंग म्हणतात. म्हणजे काय सर, की बघ ज्याच्यामुळे वस्तूला जाणले जाते. आगीला कशामुळे जाणलं जाणार आहे, खूप कन्फ्युजिंग टॉपिक आहे मला माहिती आहे, पण ह्याच पॅटर्न मध्ये लक्षात ठेवू. अनुमान कशाला म्हणायचं, अनुमिती कशाला म्हणायचं. अनुमिती म्हणजे आगीचं नॉलेज झालं, अनुमान म्हणजे फक्त धुराला बघितलं मी, सिंपल आहे, धुराला बघितलं आणि धुराचं ज्ञान करून घेतलेलं अनुमिती म्हणायचं. सर मला धुरच दिसला नसता तर मी आगीचं नॉलेज कधी घेऊ शकलो असतो का, आगीला मी कधी काही म्हणू शकलो असतो का, अजिबात नाही. म्हणून काय म्हणलंय, की ज्याच्यामुळे वस्तूला जाणले जाते त्याला लिंग म्हणायचं. म्हणजे काय सर, उदाहरणामध्ये काय सांगितलंय सर, उदाहरणामध्ये काय सांगितलंय, की बघ धूर हे अग्नीचे लिंग आहे, की धूर आहे, धूर काय सर, धूर हे अग्नीचे लिंग आहे, सिंपल. अग्नीला कशामुळे जाणलास तू, अग्नीचे लिंग आहे, लिंग आहे, सिंपल. धूर काय सर, अग्नीचं लिंग आहे, धूर काय सर, अग्नीचं लिंग आहे. ही समजणं महत्वाचं होतं मला, की धूर कशा प्रकारे अग्नीचं लिंग आहे, धूर हे अग्नीचे लिंग आहे. बर सर, ह्याचं स्वरूप काय आहे का, हो ह्याचं स्वरूप बघ पुस्तकामध्ये दिले, स्वरूप. स्वरूपामध्ये आपण तीच एक्झाम्पल लिहायचं. सर काय मला माहित होतं, की पर्वतावर धूम पाहिल्यानंतर, सर धूमला धूर म्हणू का, हो म्हण. धूम पाहिल्यानंतर तेथे अग्नी आहे, अग्नी असल्याचे ज्ञान मला प्राप्त होते, असल्याचे ज्ञान प्राप्त होते. म्हणजे काय सर, की पर्वतावर धूम पाहिल्यानंतर तेथे अग्नी असल्याचं मला ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे सर ज्ञात वस्तूच्या आधारे, माहित असलेल्या वस्तूच्या आधारे अज्ञात वस्तूचं मला ज्ञान होईल. म्हणजे अप्रत्यक्ष वस्तूचं ज्ञान झालं. म्हणजे मी तिथं जाऊन बघितलं का, प्रत्यक्षाचा बेसिक अर्थ आहे की स्वतः जाऊन बघणं. मी काय त्या पर्वतावर स्वतः जाऊन बघितलं का, अजिबात नाही सर. म्हणजे पर्वतावर धूम पाहिल्यानंतर तेथे अग्नी असल्याचे ज्ञान प्राप्त होते. म्हणजे ह्याचा अर्थ काय सर, की ज्ञात असलेल्या माहितीच्या आधारे, सर ज्ञात पेन चेंज करून लिहा बर लिहितो. ज्ञात म्हणजे काय सर, ज्ञात म्हण किंवा माहित असलेल्या, तीच आहे ना, माहित असलेल्या,
ज्ञात असलेल्या किंवा माहित असलेल्या गोष्टीच्या आधारे अप्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झालं सर मला. लक्षात ठेवू, अप्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते. अप्रत्यक्ष ज्ञान जे आहे सर, अप्रत्यक्ष ज्ञान म्हणजे सर प्रेडिक्टरी नॉलेज, ही ज्ञान मला प्राप्त होते. म्हणजे स्वरूप काय सर याचं, की मी पर्वतावर धूम बघितला, हीच एक्झाम्पल पूर्ण अनुमान प्रमाणामध्ये येणार आहे आपल्याला, की पर्वतावर धूम बघितला, तिथं अग्नी आहे, त्याचं मला ज्ञान झालं. ज्ञात काय होतं सर, मला माहित काय होतं की धुरा आहे. आणि अप्रत्यक्ष रूपी ज्ञान काय प्राप्त झालं, अप्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते. कशाचं ज्ञान, अप्रत्यक्ष ज्ञान, अग्नीचं ज्ञान. म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते, म्हणजे अग्नीचं असलेलं ज्ञान प्राप्त होते. ही समजून घेणं महत्वाचं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इतक्याच गोष्टी बघायच्या होत्या, की अनुमान म्हणजे काय, कशा पद्धतीने प्रेडिक्शन केलं, कसा जर जाळ लागला होता पर्वतावर, पण जाळाच्या अगोदर मला धूर दिसला. अजून काय गोष्टी क्लिअर झाल्या मला, हेतू कशाला म्हणायचं, ही सर आजचे कीवर्ड्स आहेत आपले. ही कार्यकर्ते आपल्याला अनुमान प्रमाणामध्ये खूप मदत करणार आहेत. कुठले सर, हेतू. दुसरी गोष्ट कुठली सर, पक्ष. आणि तिसरी गोष्ट कुठली सर, साध्य म्हणजे मला सिद्ध काय करायचे, तर हेतू कशाला म्हणलं सर मी, धुराला म्हणलं हेतू सर. पक्षाचं, पर्वताचं. आणि साध्य काय करायचं होतं सर, तिथे अग्नी आहे, ही आपल्याला इथं काय करायचं होतं सर, साध्य काय करायचं होतं, इथं अग्नी आहे. सर अनुमान प्रमाण, सर अनुमितीला अप्रत्यक्ष ज्ञान म्हणू का, हो म्हण. अनुमिती म्हणजे काय सर, की मला न पर्वतावर जाताच ज्ञान होणं. म्हणजे मी आजच्या लेक्चर मधून काय काय शिकलं सर, अणु प्लस मान पासून पश्चात मोजमाप म्हणजे दोघांचा बी अर्थ ज्ञानकरण होतो. निरुक्ती शिकली अनुमितीच्या असाधारण कारणाला. अनुमिती म्हणजे काय, आग लागल्या फिक्स झालं, पण कशावरून आग लागली आहे, की तर्क कसा मांडला मी, की धूम बघितला, धूर बघितला, धुरावरून सांगितलं की अग्नी आहे. धूर बघणं सिंपल आहे, आपण लक्षात काय ठेवलं, धूर बघणं अनुमान, आणि फिक्स तिथं अग्नी आहे, ह्याचं ज्ञान होणं काय सर, अनुमिती. मग सर अनुमिती करण्यासाठी काहीतरी कारण लागतंय, मग ते कारण कुठलं लागणार आहे सर, अनुमानाचं कारण लागणार आहे. हीच समजून घेणं मला व्यवस्थित महत्वाचं होतं. परिभाषा समजली, ज्याच्यामुळे अनुमिती होते. अनुमिती म्हणजे काय सर, जाळ असल्याचं नॉलेज होतं, ज्याच्यामुळे अनुमिती, त्याला अनुमान म्हणतात. लक्षण काय, वस्तूला जाणलं जातं, लिंग. मग धूर हे अग्नीचं लिंग आहे म्हणलं सर. स्वरूपावर लक्षात काय आलं, पर्वतावर धूम आहे, तिथं अग्नी आहे, पण ज्ञान प्राप्त झालं. पण ज्ञात असलेल्या वस्तूच्या आधारे ही गोष्ट मला समजली. हेतू कशाला म्हणायचं, पक्ष कशाला म्हणायचं, आणि साध्य कशाला म्हणायचं, ही लक्षातच ठेव. अनुमान प्रमाण व्यवस्थित शिकायचंय तर हीच एक्झाम्पल रक्तात बसवणं महत्वाचं आहे, आपल्याला हर्ट मध्ये बसवणं महत्वाचं आहे. हीच गोष्ट समजून घेणं महत्वाची होती. पुढच्या लेक्चरमध्ये बेसिक टर्मिनॉलॉजी बघणार आहोत. बेसिक टर्मिनॉलॉजी अनुमान प्रमाण शिकण्यासाठी अजून कुठल्या लागतात त्या गोष्टी शिकणार आहोत. तोपर्यंत ह्या गोष्टींचं व्यवस्थित रिव्हिजन मार, डोक्यात बसव, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.